इतिहास घडला. भारताचे पहिलं खासगी रॉकेट थेट अंतराळ क्षेत्रात. विक्रम-1 चे आगमन. भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी 18 जुलै 2026 हा दिवस ऐतिहासिक ठरला. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या कंपनीच्या विक्रम-1 या रॉकेटने मिशन आगमन अंतर्गत यशस्वी कक्षीय म्हणजेच ऑर्बिटल उड्डाण केले आहे. आंध्र प्रदेशात सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित झालेले हे रॉकेट पूर्णपणे भारतीय खासगी कंपनीने डिझाईन, निर्मिती आणि एकत्रीकरण केलेले पहिलेच कक्षीय क्षेत्राचे प्रक्षेपण यान ठरले आहे. 4 टप्प्यांचे सुमारे 20 मीटर उंचीचे आणि कार्बन कंपोजिट रचनेवर आधारित हे रॉकेट सुमारे 350 किलो वजनाचे पेलोड 450 किलोमीटर उंचीवरील पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थापित करू शकते. या मोहिमेत कॉस्मोस स्पेसचे आंतरराष्ट्रीय कचरा हटवणारे एम्ब्रेस रोबोटिक आर्म, स्कायरूटचे स्वतःचे स्कोपा आणि ग्रह स्पेसचा सोलार S3 उपग्रह यासह अनेक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक पेलोड्स कक्षेत सोडण्यात आले. 2022 मध्ये विक्रम-S या उपकक्षीय यशस्वी उड्डाणानंतर ही स्कायरूटची दुसरी आणि सर्वात मोठी झेप ठरली आहे. या यशामुळे रॉकेट प्रोपल्शन, स्टेज सेपरेशन आणि गायडन्स, नेव्हिगेशन आणि एव्हिएशन यासारख्या क्लिष्ट तंत्रज्ञानात भारतीय खासगी उद्योगाची क्षमता सिद्ध झाली असून आतापर्यंत केवळ इस्रोकडेच असलेली ही कामगिरी आता खासगी क्षेत्रांनाही साध्य केली आहे. स्कायरूटचे संस्थापक व CEO पवन कुमार चंदना यांनी सांगितले की हे यश सुमारे 1000 कर्मचारी, 400हून अधिक पुरवठादारांच्या जवळपास 3000 दिवसांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. माजी इस्रो प्रमुख S सोमनाथ हे सध्या स्कायरूटचे मानद मुख्य तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. या यशामुळे कमी खर्चातील प्रक्षेपण सेवा उपलब्ध होऊन लहान उपग्रह कंपन्यांना अंतराळात प्रवेश सुलभ होईल आणि जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता वाढेल असे तज्ज्ञांचे मत आहे.